गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत तुम्हाला फटांगरे सर सम बेसिक कन्सेप्ट शिकवत होते. आतापासून तुमच्या बॅचेस वेगळे झाले. तर आता तुम्ही काही जण IIT बॅचमध्ये असाल, काही जण जी बॅचमध्ये असणार आहे. तर इथून पुढं मी तुम्हाला केमिस्ट्री शिकवणार. माझं नाव गोरडे सर. तर आज आपण जो पॉईंट बघणार आहोत त्याचं नाव आहे इम्प्रिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. आत्तापर्यंत जे काही झालेलं असेल ते तुम्ही प्रॅक्टिस केलंच असेल, पण आज एक नवीन पॉईंट घेऊन आलो आहे सम बेसिक कन्सेप्टमधला इम्प्रिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. सर्वात प्रथम इम्प्रिकल फॉर्म्युला म्हणजे काय, तर मी इथं लिहितो इम्प्रिकल फॉर्म्युला. इम्प्रिकल फॉर्म्युला म्हणजे काय, it is simplest whole number ratio. It is the simplest whole number ratio of atom or element. It is the simplest whole number ratio of atom or element in the compound. बघा, हा सिम्पलेस्ट होल नंबर रेशो असतो. सिम्पलेस्ट होल नंबर रेशो म्हणजे काय, समजा मी फॉर्म्युला ग्लुकोजचा फॉर्म्युला लिहिला C6H12O6. हा कशाचा फॉर्म्युला आहे, ग्लुकोजचा C6H12O6. आता मला सांगा हे नंबर 6, 12, 6 डिव्हिजिबल आहे का. जोपर्यंत ते डिव्हिजिबल आहे तोपर्यंत त्याला डिवाईड करायचं. तर मी लिहितो 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 1 जा 6, म्हणजे कार्बन 1, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1. बरोबर. आणि 1 इज अंडरस्टूड. जिथं जिथं आता कार्बन इथं 1 न लिहिलं तरी तो 1च कार्बन आहे, म्हणजे जिथं 1 आहे तिथं 1 लिहायची काही गरज नाही. म्हणजे याचं फॉर्म्युला काय झालं, CH2O. ग्लुकोजचा इम्प्रिकल फॉर्म्युला काय झाला, CH2O, कारण हे नंबर पुढं डिव्हिजिबल होणार नाही. तर सगळ्यांना समजलं इम्प्रिकल फॉर्म्युला म्हणजे काय. इम्प्रिकल फॉर्म्युला म्हणजे अ सिम्पलेस्ट होल नंबर रेशो ऑफ ॲटम्स ऑर एलिमेंट्स इन द कंपाऊंड. तर आता आपण बघू मॉलिक्युलर फॉर्म्युला. सगळ्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत असेल, 10वीत आपण शिकलोय. molecular formula. It is actual number of atom or element in the compound. Actual number of atoms or elements in the compound. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. हा कशाचा फॉर्म्युला आहे, ग्लुकोजचा. तर हा कोणता फॉर्म्युला झाला, हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि याचा जर सिम्पल रेशो घेतला तर तो कोणता फॉर्म्युला झाला, इम्प्रिकल फॉर्म्युला. तर आता काय करू आपण, इम्प्रिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलावर काही आपण सम सॉल्व करू. ते सम कसे सॉल्व करायचे बघा. तर बघा मी इथे सम लिहून आणला आहे. तर पहिलं सम, फर्स्ट सम, अ कंपाऊंड गेव द फॉलोइंग डाटा. अ कंपाऊंड गेव द फॉलोइंग डाटा. काय डाटा, कार्बनचं पर्सेंटेज दिलं आहे 57.82%, ऑक्सिजन 38.58%, अँड रेस्ट इज हायड्रोजन असं म्हटलं आहे, अँड द रेस्ट इज
hydrogen, its vapor density is 83. Its vapor density is 83. Find empirical formula and molecular फॉर्म्युला. बघा हा सगळ्यांनी हा क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन? अ कंपाऊंड गेव द फॉलोइंग डाटा. कार्बनचं पर्सेंटेज किती? 57.82, ऑक्सिजन 38.58 अँड रेस्ट इज हायड्रोजन. रेस्ट म्हणजे या दोघांचं टोटल करून जे पर्सेंट मीन्स आउट ऑफ 100, या दोघांची टोटल करून 100मधून जे काही राहिलं ते असणारे हायड्रोजन. त्याची वेपर डेन्सिटी दिली किती? 83. फाइंड एम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा हा सम कसं सॉल्व करायचा, याच्यासाठी आपल्याला एक टेबल तयार करावं लागणार. टेबलमधला पहिला कॉलम करायचा एलिमेंट्स, दुसरा कॉलम करायचा पर्सेंटेज कॉम्पोजिशन, दुसरं काय पर्सेंटेज कॉम्पोजिशन, तिसरं ॲटॉमिक वेट, चौथं रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम आणि शेवटचं आहे सिम्पलेस्ट रेशो. असे कॉलम्स करायचे. बघा आता कोणकोणते एलिमेंट्स आहे? कार्बन आहे, ऑक्सिजन आहे आणि रेस्ट इज हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनसुद्धा आहे. कार्बनचं पर्सेंटेज किती दिलं आहे? 57.82. ऑक्सिजनचं पर्सेंटेज 38.58. हा टेबल तुम्हाला दिसतोय का? मला एक मिनिट बघू द्या. ओके, हा टेबल दिसतोय. तर या दोघांची टोटल केली आणि त्याच्यातून 100 मायनस केले तर मी इथं टोटल करतो 57.82 आणि 38.58. 8 × 10 14 16 96.40. 96.40 म्हणजे हा उरलेला असेल 3.60. किती असेल? 3.60. सगळ्यांना दिसतंय? आता मला सांगा, कार्बन पिरियोडिक टेबल प्रत्येकाला माहीत असेल. कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय असतो? 6. त्याचा मास नंबर काय असतो? 12. म्हणजे आपल्या इथं ॲटॉमिक वेट लिहायचं. कार्बनचा ॲटॉमिक वेट असतं 12. ऑक्सिजन काय असतं? ॲटॉमिक नंबर असतो 8, मास नंबर असतो 16 आणि हायड्रोजन किती असतो? 1. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. मी त्याचे ॲटॉमिक वेट्स लिहिले. मग तुम्ही काय करायचं? रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्समध्ये काय करायचं? हा पर्सेंटेज वेट जितकं दिलं आहे, इथं किती दिलं? 57.82. त्याला कितीने डिवाईड करायचं? 12ने डिवाईड करायचं. 38.58ला कितीने डिवाईड करायचं? 16ना. आणि 3.60 कितीला डिवाईड करायचं? 1ने. बरोबर ना? याचं ॲटॉमिक वेट 1 आहे तर हे आलं 3.60. पहिलं डिवाईड करून बघा. ते येतं 4.8 आणि येतं 2.4. आता मला सांगा, हे रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स काढल्यानंतर याच्यात सगळ्यात छोटा नंबर घ्यायचा. याच्यात छोटा नंबर आता हा किती? 4.8. हा किती? 2.4 आणि हा काय? 3.60. मग सगळ्यात छोटा कोणता आहे? 2.4. या नंबरने सगळ्यांना डिवाईड करायचं. म्हणजे इथे येणार 4.8 डिवायडेड बाय 2.4, 2.4 डिवायडेड बाय 2.4 आणि 3.60 डिवायडेड बाय 2.4. समजलं?
हा सिम्पल नंबर स्मॉलेस्ट नंबर जो येईल त्याने सगळ्यांना डिवाईड करायचं. तर हा किती येणार 2, हा किती येणार 1 आणि हा येणार 1.5. तर मला सांगा फॉर्म्युलाच कधी असं पॉईंटमध्ये असतो का 1.5? नाही. म्हणून आपल्याला याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 1.5 असेल तर 1.5 1 जा 1.5 आणि त्याचं डबल केलं तर काही किती येईल 3 येईल. बरोबर. आपल्याला हा जो नंबर आहे याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. इथं होल नंबर आला असता तर आपण काही केलं नसतं हा पॉईंट्समध्ये, म्हणून याला डबल जर केलं इंटू 2 जर केलं तर हा नंबर किती येतो 3. मग याला जर मल्टिप्लाय 2 न केला तर सगळ्यांना मल्टिप्लाय बाय 2 ने करावं लागेल. मग याला मल्टिप्लाय बाय 2 ने केला याचं किती उत्तर येईल 4. याला मल्टिप्लाय बाय 2 ने केलं तर याचं उत्तर येईल 2. तर मी आता बघा इथं सॉल्व करतो. याच्यानंतरची स्टेप एकदा बघून घेतो का तुम्हाला दिसतं का काय. ओके. म्हणजे आपण आता इम्प्रिकल फॉर्म्युलापर्यंत पोचलो आहे. तर मी इथं लिहितो EF इम्प्रिकल फॉर्म्युला. तर कार्बन किती आता 4 C4. ऑक्सिजन किती आहे 2 O2 आणि हायड्रोजन्स किती आहे 3 H3. हा झाला इम्प्रिकल फॉर्म्युला. फक्त जर इम्प्रिकल फॉर्म्युला विचारलं तर इथपर्यंत स्टॉप करायचं आहे. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला पण विचारलेलं इथे, म्हणून आपल्याला पुढली स्टेप करावं लागेल. याला काय करायचं आपल्याला इम्प्रिकल वेट काढून घ्यायचं. कसं इम्प्रिकल वेट काढणार. कार्बन्स किती आहे 4. कार्बनचं ॲटॉमिक मास नंबर किती आहे 12. ऑक्सिजन किती आहे 2. त्याचं वेट किती आहे 16 प्लस हायड्रोजन 3 वेळा आहे आणि त्याचं ॲटॉमिक वेट आहे 1. तर सगळ्यांना इम्प्रिकल वेट कॅल्क्युलेट करा. व्हिडिओ पॉज करा आणि कॅल्क्युलेट करा इम्प्रिकल वेट. तर ते वेट येतं 83. किती येतं 83. आता पुढला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला N = मॉलिक्युलर वेट अपॉन इम्प्रिकल वेट. मॉलिक्युलर वेट अपॉन इम्प्रिकल वेट. तर मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे का सममध्ये. नाही. फक्त काय दिलं आहे वेपर डेन्सिटी. काय दिलं आहे वेपर डेन्सिटी. मॉलिक्युलर वेट दिलेलं नाही. तर वेपर डेन्सिटीचं जर डबल केलं आपण तर तो असतो = मॉलिक्युलर वेट. वेपर डेन्सिटी जर दिलेली असेल तर त्याचं काय करायचं डबल करायचं. तर ते काय भेटतं मॉलिक्युलर वेट. वेपर डेन्सिटी तर किती दिले आपल्याला 83 × 2 किती येतं 166. आणि जर मॉलिक्युलर वेट दिलेला असेल डायरेक्ट तर काहीच करायचं नाही. फक्त इथं वेपर डेन्सिटी दिली ती. मग N = काय होणार 166. इम्प्रिकल वेट ऑलरेडी काढला आपण 83. तर N ची व्हॅल्यू किती येणार 2. N ची व्हॅल्यू किती येणार 2. आता शेवटची स्टेप मॉलिक्युलर फॉर्म्युला = N × इम्प्रिकल फॉर्म्युला. N ची व्हॅल्यू किती आली 2. इम्प्रिकल फॉर्म्युला काय C4 O2 H3. मग याला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती येईल C8 O4 H6. C8 O4 H6. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे सम सॉल्व करायचे. मी अजून तुम्हाला 2-3 सम सॉल्व करून दाखवतो. नीट लक्ष द्या. चला सगळ्यांनी हा सम बघा. आता इथं काय दिले 4 ग्राम ऑफ मेटॅलिक क्लोराईड कंटेन्स 1.89 ग्राम ऑफ मेटल X. कॅल्क्युलेट द इम्प्रिकल फॉर्म्युला ऑफ मेटॅलिक क्लोराईड. तर परत आपण तो टेबल बनवू. इथं एलिमेंट्स. आता इथं पर्सेंट दिलेलं नाही म्हणून मी इथं
काय करतो, फक्त मास लिहितो. नंतर मॉलिक्युलर वेट, पुढला कॉलम होता रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम आणि शेवटचा कॉलम होता सिम्पलेस्ट रेशो. कोणकोणते एलिमेंट्स आहे, एक आहे मेटल एक्स आणि दुसरा एक आहे क्लोराईड. मेटल एक्स किती ग्राम आहे, 1.89 आणि 4मधून हा 1.89 आहे, तर दुसरा किती असणार मग 2.11, बरोबर ना. 9 + 1 10, हां 2.11, कारण टोटल 4 ग्राम्स आहेत, त्याच्यातलं पैकी एक्स किती आहे 1.89 ग्राम. ॲटॉमिक वेट दिलं एक्सचं किती 64, क्लोरीनचं किती दिलं 35.5. तर इथं काय करायचं तुम्हाला 1.89ला किती डिवाईड करायचं 64नी आणि इथं किती 35.5ला किती डिवाईड करायचं, सॉरी 2.11ला किती डिवाईड करायचं 35.5. बघा डिवाईड करून. डिवाईड केल्यानंतर हा येतो 0.03 आणि हा येतो 0.06. बघा डिवाईड करून, एक येतो 0.03, दुसरा येतो 0.06. मग मला सांगा याचा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 0.03. त्याने प्रत्येकाला डिवाईड करा, म्हणजे 0.03 डिवाइड बाय 0.03 म्हणजे हा किती येणार 1. 0.06 डिवाइड बाय 0.03 म्हणजे हा किती येणार 2. समजतंय. मग इम्प्रिकल फॉर्म्युला आपल्याला काय विचारलं आहे, फक्त इम्प्रिकल. इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला नाही. मग एक्स किती वेळा आहे, एकदा, म्हणजे x1. पण तुम्हाला सांगितलं 1 असेल तर लिहायची काही गरज नाही. तर Cl किती वेळा आहे, 2दा, Cl2. तर हे झालं ॲन्सर XCl2. समजतं. बघा आता पुढला सम बघा. हा सम जरा वेगळा आहे. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड हुज इम्प्रिकल फॉर्म्युला इज, ऑलरेडी याचा इम्प्रिकल फॉर्म्युला दिला. तर याचा इम्प्रिकल फॉर्म्युला काय दिला CH2O. हा झाला याचा इम्प्रिकल फॉर्म्युला. मग आपण काय करायचं, लगेच याचं इम्प्रिकल वेट काढून घ्यायचं. कार्बन 1 त्याचा ॲटॉमिक वेट 12, हायड्रोजन 2 त्याचा ॲटॉमिक वेट 1, ऑक्सिजन 16 त्याचा ॲटॉमिक वेट 1. तर हे झाले 12 + 2 + 16, 14 + 16 हे झाले 30. याचं इम्प्रिकल वेट किती झालं 30. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे N = मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय इम्प्रिकल वेट. मॉलिक्युलर वेट दिलं आहे का नाही, इथं वेपर डेन्सिटी दिलं आहे. आणि वेपर डेन्सिटी दिलं असेल तर मी काय सांगितलं, डबल ऑफ वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट. तर वेपर डेन्सिटी किती दिली 30, तर मॉलिक्युलर वेट किती येणार 60. नीट लक्ष द्या, इथं जर डायरेक्ट मॉलिक्युलर वेट दिलं तर डबल नाही करायचं, वेपर डेन्सिटी दिलं तर डबल करायचं. तर मॉलिक्युलर वेट किती आहे 60, इम्प्रिकल वेट किती आहे 30, तर एनची व्हॅल्यू किती येणार 2. आणि मग शेवटची स्टेप काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N × इम्प्रिकल फॉर्म्युला. एनची व्हॅल्यू किती 2, इम्प्रिकल फॉर्म्युला काय CH2O. मग याला 2ने मल्टिप्लाय केलं तर C2H4O2, C2H4O2. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सम सॉल्व करायचा आहे. समजतं आहे सगळ्यांना, दिसतंय का बोर्डवर क्लिअर. ओके. तर चला हा चौथा सम बघा. काय दिलं इथं, द हायड्रोकार्बन कंटेन्स 82.8% कार्बन. मग इथं हायड्रोकार्बन म्हणलं म्हणजे इथं हायड्रोजन पण आणि कार्बन पण आहे. त्याच्यापैकी कार्बन किती आहे 82.8, म्हणजे राहिलेलं काय हायड्रोजन आहे. फाइंड इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि वेपर डेन्सिटी दिली इथं. तर आपण कॉलम करू एलिमेंट्स. दुसरा कॉलम एक तर मास येऊ शकतो किंवा पर्सेंटेज येऊ शकतो. तर इथं काय पर्सेंटेज कंपोजिशन
नंतर ॲटॉमिक वेट, रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स, शेवटचं आहे सिम्पलेस्ट रेशो. सिम्पलेस्ट रेशो. एलिमेंट्स कोणते? कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन किती आहे? 82.8%. कार्बन किती आहे? 82.8%. म्हणजे राहिलेलं काय आहे? हायड्रोजन म्हणजे 17.2. कारण हे झालं 83. ओके, 17.2. कार्बनचं ॲटॉमिक वेट किती आहे? 12. हायड्रोजन किती आहे? 1. म्हणजे आपण काय करायचं? 82.8 ला 12ने डिवाईड करायचं आणि 17.2 ला कितीने डिवाईड करायचं? 1ने. म्हणजे हे उत्तर आलं 17.2. हे तुम्ही डिवाईड करा. 82.8 डिवाईड करा 12ने, तर हे उत्तर येतं 6.9. मग कोणता नंबर छोटा आहे? हा नंबर छोटा आहे. मग त्यांनी सगळ्यांनी डिवाईड करा. 6.9 डिवाइड बाय 6.9 हे किती आलं? 1. 17.2 डिवाइड बाय 6.9 करा डिवाइड. तो डिवाइड केल्यानंतर तो येतो 2.5. किती येतो? 2.5. बघा पहिल्या सममध्ये पण 1.5 आलं, तर इथं आलं 2.5. फॉर्म्युला 2.5 मध्ये नसू शकतो, म्हणून आपण याला पुढल्या होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. 2.5 1 जा 2.5, 2.5 2 जा 5. म्हणजे याला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 2ने. तर हे किती उत्तर आलं? 5. तर याला पण कितीनं मल्टिप्लाय करायचं? 2ने. तर हे आलं 2. आता काय करायचं आपल्याला? एम्पिरिकल फॉर्म्युला. काय एम्पिरिकल फॉर्म्युला? बघा मी इथं सॉल्व करतो. एम्पिरिकल फॉर्म्युला किती आहे? C2H5 बरोबर. C2H5. मग एम्पिरिकल वेट काढायचं 2 × 12. आता समजलं असं कार्बन 2 त्याचं ॲटॉमिक वेट 12. नंतर 5 × 1 म्हणजे 24 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 29. मग n काढायचा. n इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय एम्पिरिकल वेट. मॉलिक्युलर वेट दिला आहे का? नाही. इथं वेपर डेन्सिटी दिलं आहे आणि वेपर डेन्सिटीचं डबलच काय असतं? मॉलिक्युलर वेट. म्हणजे 29 × 2 डिवाइडेड बाय 29. हे कॅन्सल होईल. उत्तर किती येईल? 2. म्हणजे एनची व्हॅल्यू किती येईल? 2. आता प्रत्येक वेळेस काय एनची व्हॅल्यू 2 येणार नाही. आतापर्यंत आपण जितके सम्स बघितले तिथं एनची व्हॅल्यू 2 आली. याचा अर्थ प्रत्येक वेळेस एनची व्हॅल्यू 2 येणार नाही. आणि शेवटची स्टेप काय? सगळ्यांना माहिती आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू n × एम्पिरिकल फॉर्म्युला. एनची व्हॅल्यू किती? 2. एम्पिरिकल फॉर्म्युला किती आहे? C2H5. तर 2ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार? C4H10. तुम्हाला जर तुमचा ॲन्सर चेक करायचा असेल तर हा जो एम्पिरिकल फॉर्म्युला याचं वेट जर तुम्ही काढलं तर ते मॉलिक्युलर वेट आलं पाहिजे. समजतं? एम्पिरिकल फॉर्म्युला जो असतो त्याचं वेट जर तुम्ही बघितलं त्याला म्हणतो आपण एम्पिरिकल वेट. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला जो असतो त्याचं वेट काढलं तर तो मॉलिक्युलर वेट. म्हणजे 29 × 2. 29 × 2 किती येतं? 58. तर हे आलं पाहिजे 58. बघा येतं काय? बघा कार्बन किती आहे? 4 × 12 प्लस 1 × 10. हे झालं 48. ने झालं 10. टोटल किती झालं? 58. आणि 29 2 पण काय आहे? 58. म्हणजे आपलं सम करेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? एम्पिरिकल वेट आणि मॉलिक्युलर वेटचे काय करायचे? सम सॉल्व करायचे. आता बघा एक शेवटचा सम काय दिलं? आउट ऑफ टोटल 10 ग्राम्स एक्स इज 4 ग्राम्स. एक्स किती ग्राम दिला? 4 ग्राम्स. आणि वाय किती दिला? 6 ग्राम्स. फाइंड एम्पिरिकल फॉर्म्युला असं दिलं आहे. तर तुम्ही काय करायचं? फक्त जर वेट दिला असेल तर ते मासमध्येच राहून द्यायचं. पण इथं दिलं आउट ऑफ टोटल
असं जर दिलं असं तर त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. कसं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं? पहिलं पर्सेंटेज ऑफ एक्स फाइंड करू आपण. एक्स किती आहे? 4. टोटल किती आहे? 10. आणि इंटू 100 केलं तर ते पर्सेंटेज होईल, म्हणजे हा किती पर्सेंट होईल? 40%. त्याचप्रमाणे पर्सेंटेज ऑफ वाय सापडून घ्यायचं. वाय किती आहे? 6. टोटल किती आहे? 10 इंटू 100, म्हणजे हा किती झाला? 60%. येतं एक सगळ्यांना. आउट ऑफ टोटल असं जर दिलं असेल तर पर्सेंट फाइंड करून घ्यायचे. हे जर दिलं नसतं, फक्त एक्स 4 ग्राम आहे आणि वाय 6 ग्राम आहे, तर फक्त टेबल तयार करताना फक्त पर्सेंटेज ऐवजी मास लिहायचं. तर इथं आता मी टेबल तयार करतो. एलिमेंट, इथं पर्सेंटेज, कंपोजिशन, नंतर ॲटॉमिक वेट, पुढं काय? रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम, आणि शेवटचं आहे सिम्पलेस्ट रेशो. कोण? 2 एलिमेंट्स, एक्स आणि वाय. एक्सचं पर्सेंटेज किती आहे? 40. वायचे पर्सेंटेज किती आहे? 60. एक्सचं ॲटॉमिक वेट किती आहे? 20. वाय 30. तर बघा इथं 40 डिवाइड बाय 20 इथं येणार 2. इथं 60 डिवाइड बाय 30 इथं येणार 2. दोन्ही सारखेच नंबर, म्हणजे 2 डिवाइड बाय 2 किती येणार? 1. इथं पण 2 डिवाइड बाय 2 किती येणार? 1. म्हणजे याचा इम्प्रिकल फॉर्म्युला किती येणार? एक्स वाय, कारण 1 लिहिलं नाही तरी चालतं. एक्स वाय. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे? सम सॉल्व करायचे. मी तुम्हाला काही सम सॉल्व करण्यासाठी देतो होमवर्क म्हणून, ते तुम्ही सॉल्व करायचे. तर आज हे आपलं पहिलं लेक्चर होतं, म्हणजे मी जे लेक्चर घेतलं ते पहिलं लेक्चर होतं. जर तुम्हाला या लेक्चरमध्ये काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.